नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माझं नाव अमोल लांडे. आज आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेतील विज्ञान या विषयावर चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करू. जर तुम्ही आयोगाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की सायन्सचा सिलेबस ह्या दोन शब्दाने वर्णन केलेलं आहे, जनरल सायन्स. ज्यावेळी आयोगाचा सिलेबस कमी कमी होत जातो तशा तशा आपल्या अडचणी वाढत जातात. हा अनुभव तुम्हापैकी बऱ्याच जणांना असेल, पण तरीही आपण यावर मात करू शकतो. यासाठी पेपर ॲनालिसिस हा एकच उपाय आहे. पेपर ॲनालिसिसमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून जातात, जसं की प्रश्नांचं स्वरूप, त्यानंतर त्या प्रश्नांमध्ये असणारे फॅक्च्युअल प्रश्न, त्याचं स्वरूप, ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिसमधनं समजतात. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जे वाचतोय, ज्या पुस्तकातून वाचतोय त्यातलं नक्की विचारतात ना, ह्या काही शंका असतात त्या तुमच्या पेपर ॲनालिसिसमुळे दूर होतात. चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 2018 आणि 2019 या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या पेपर 1 ह्या पेपरचं ॲनालिसिस केलेले आहे. चला पहिल्यांदा 2018चा पेपर पाहू. तुम्हाला हे थोडे ॲनालिसिस थोडं फास्ट केलेलं आहे. जे तुम्हाला प्रश्न जर वाचायचा असेल तर तुम्ही पॉज करून तो पाहू शकता. मी पटपट सांगत जाईल, ठीक आहे. 2018 राज्यसेवा पूर्व परीक्षा 8 एप्रिल 2018 या दिवशी झालेला हा पेपर आहे. बघा, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न विज्ञानावर विचारले गेलेले आहेत. मी त्याचा थोडासा जलद आढावा घेतलेला आहे. तुम्हाला प्रश्न बघायचे असतील तर तुम्ही पॉज करून ते पाहू शकता. आणि मी सोर्स पण लोड केलेले त्याच्यामध्ये, तर तुमच्या लक्षात येईलच. चला तर डिस्कशन चालू करू. बघा, पहिलाच प्रश्न विचारला आहे त्यांनी जिओस्टेशनरी ऑर्बिटवर. तर हा प्रश्न आपल्याला मिळतो 11वी फिजिक्सच्या पुस्तकामध्ये, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, पेज नंबर 92. सरळ सरळ उत्तर मिळून जातं. बघा, स्टेट बोर्डाचं पुस्तक. आता पुढचा प्रश्न प्रेझनल्स बायप्रिझमवर विचारलेला आहे. तर याच्यामध्ये वेवलेंथ किंवा तरंग लांबी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा, सरळ सरळ तुम्हाला इथं फॉर्म्युला दिसेल. याच्यामध्ये जो लॅम्बडा जो आहे, लॅम्बडा कशावर डिपेंडंट आहे? एलवर आहे, डीवर आहे, डब्ल्यूवर आहे. म्हणजे जे काही तुमच्या स्टेटमेंटमध्ये दिले त्या सर्वांवर डिपेंडंट आहे. पुढचा प्रश्न जो विचारलेला आहे तो लेन्सेसवर विचारलेला आहे. 10वी सायन्स स्टेट बोर्डाचं पुस्तक सफिशियंट आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. तर पहा, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन हे 25 सेंटीमीटर असतं. आपल्या प्रश्नामध्ये 50 सेंटीमीटर दिले, म्हणजे फार सायटेडनेस आहे, म्हणजे रॅटिनाच्या मागं इमेज फॉर्म होती. तर यासाठी बघा, तुमच्या लक्षात येईल फार सायटेडनेससाठी कॉन्व्हेक्स लेन्स, आणि जे काही लेस डिस्टन्स दिले 50 सेंटीमीटर कॉन्व्हेक्स लेन्स. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो इलेक्ट्रिसिटीवर विचारला आहे. याचं पण डायरेक्ट फॉर्म्युला मिळतो आपल्याला 11वी फिजिक्सच्या पुस्तकामध्ये, पेज नंबर 216, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर, आणि उत्तर मिळून जातं. ह्या टॉपिकवर एक तरी प्रश्न असतोच. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो पुन्हा प्रेझनल्स बायप्रिझमवरच विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये फ्रिंज विड्थ त्यांनी विचारलेली आहे. बघा, आपला तो मगाचा फॉर्म्युला होता डब्ल्यूचा. फक्त डब्ल्यूचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डब्ल्यू इक्वल टू लॅम्बडा एल बाय डी, किंवा काही पुस्तकामध्ये लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी असं दिलेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला उत्तर मिळून जातं 0.5 mm.
याचा पुढचा प्रश्न जो विचारला आहे तो इफिशियन्सीवर विचारला आहे किंवा कार्यक्षमतेवर विचारला आहे. नॉन टेक्निकल मुलांना थोडासा अवघड जाऊ शकतो हा प्रश्न, परंतु जर तुम्ही स्टेट बोर्डाचं पुस्तक थरो वाचलेलं असेल तर अडचण येण्याचं काही कारण नाही. तर हा जो प्रश्न आहे तो 12वी सायन्स मधील फिजिक्स या विषयासंदर्भातील प्रश्न आहे. 12वी फिजिक्स थर्मोडायनॅमिक्स. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो प्लांट डिसीजवर आहे. आता याचं उत्तर आपल्या स्टेट बोर्डामध्ये नाही सापडत, परंतु बाकीचे 3 ऑप्शन इलिमिनेट करू शकतो आपण. बाकीच्या 3 यांचे कन्सेप्ट इथं दिलेले, नेक्रोसिसचा दिलेला आहे. पुन्हा जो कॉपर डिफिशियन्सी होते, कॉपर डिफिशियन्सीमुळे डायबॅक ऑफ शूट्स होतं, आपल्या इथं खोडा संबंधी विचारलेलं आहे. आणि जो तिसरा आहे व्हाईट बर्ड. व्हाईट बर्ड असू शकणार नाही कारण इथे डीप स्लिट्स म्हटलेले, मग व्हाईट बर्डचा संबंध नाही. राहिलेलं काय, एक्झान्थिमा. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, सुक्रोजमध्ये किती ऑक्सिडेशन नंतर किती ATP मॉलिक्यूल बाहेर पडतात. तर आपल्याकडं ग्लुकोजचं आहे फक्त, आणि ग्लुकोजमध्ये 38 पडतात. ग्लुकोजमध्ये 6 कार्बनचे मॉलिक्यूल आहे, सुक्रोजमध्ये 12 आहेत, म्हणून नक्कीच दुप्पट असू शकतं, पण इथं दुप्पट नाही, पण नियर बाय 60 हे उत्तर बरोबर आहे. सुक्रोजचं कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही, तुम्हाला लॉजिक लावावं लागतं. याच्यानंतरचं पुढचं जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ते कार्ल लिनॉस, हे डायरेक्ट फॅक्च्युअल आन्सर तुम्हाला मिळून जातं. ते तुम्हाला 11वी बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये मिळून जातं. पुढचं जे आहे ते 12वीच्या बायोलॉजीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. 124, 126 पान नंबर. त्याच्यामध्ये जे 3 आहेत, कॅपिलरी थेरी आहे, कयजन थेरी आहे, आणि तिसरी जी थेरी आहे रूट प्रेशर थेरी, या तिघांची पण माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ते 3ही इलिमिनेट होऊन तुम्हाला पल्सेटिंग थेरी मिळून जाईल उत्तर. त्यानंतर पुढचं जे आहे ह्या टॉपिकवर पण एक प्रश्न असतोच. तर लॉ ऑफ सेग्रेगेशन जो आहे तो इनहेरिटन्स याशी संबंधित आहे, इव्होल्युशनशी संबंधित नाही. हा मेंडलचा नियम आहे मोनोहायब्रिड क्रॉससाठीचा, म्हणून हा कॅन्सल होऊन बाकीच्या 3 थेरी बरोबर होऊन जातात. याच्यानंतर पिच्युटरी ग्लँड, याचे हार्मोन्स कोणकोणते आहेत. आता इथं लगेच बघूनच कळायला पाहिजे की जो ज्याच्या शेवटी H आहे ते हार्मोन असणार आहे, कारण त्याचा फुल फॉर्ममध्ये Hचा हार्मोनच होऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते एलिमिनेट होऊन जाईल आणि तुमचा आन्सर येऊन जाईल. तरी आपल्याला डायरेक्ट वाचलं की कळून जाते. 12वी बायोलॉजीमध्ये स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्या नावाचा चॅप्टर आहे, याच्यामध्ये हे दिलेलं आहे. पुढचं याच्यामध्ये काही सोर्स बघायची गरज आवश्यकता नाही, लॉजिकल आहे, स्केलेटल सिस्टम हे सगळेच कामं करते. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो फॅक्च्युअल आहे, तो 9वीच्या सायन्समध्ये मिळून जातो किंवा 12वीच्या बायोलॉजीमध्ये पण मिळून जातो. हेरिडिटी आणि व्हॅरिएशन. त्याच्यानंतरचं पुढचं आहे डोबेरिनस ट्रायड. याच्यामध्ये 10वी सायन्स पान नंबर 16वर डायरेक्ट तुम्हाला उत्तर आहे, स्ट्रॉन्टियम उत्तर आहे त्याचं. त्यानंतर जो पुढचं आहे वूड ग्रेन अल्कोहोल. आता याचं उत्तर शक्यतो मिळत नाही स्टेट बोर्डात, पण तरी NCERTमध्ये बघा 10वीचं जे NCERT बुक आहे त्याच्यामध्ये मिथेनॉइक ॲसिड, तुम्हाला झाडाशी संबंधित असणारं ॲसिड मिळून जातं. आता मिथेनॉइक ॲसिड हे मिथेनॉलपासून बनतं. मिथेनॉल आणि कार्बन मोनॉक्साईडची रिॲक्शन मिथेनॉइक ॲसिड बनतं किंवा फॉर्मिक ॲसिड असंही म्हणतात, म्हणून हे उत्तर बरोबर आहे मिथेनॉल. थोडंसं लॉजिक लावावं लागलं इथं फक्त. त्यानंतर क्लोरीनचा उपयोग काय, तर तुम्हाला 9वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये सबस्टन्स इन कॉमन यूज 152 पानावर याचं उत्तर मिळतंय. बघा, क्लोरीन हा डिसइन्फेक्टिंग अँड ब्लिचिंग एजंट आहे. इथं ब्लिचिंगचा उल्लेख नाही, म्हणून फक्त डिसइन्फेक्टिंग म्हणजे जंतुनाशक. ठीक आहे. पुढचं जे आहे करोजन, गंजणे, ही रासायनिक आहे की भौतिक अभिक्रिया आहे. तर याचं उत्तर पण तुम्हाला सायन्सच्या पुस्तकामध्येच मिळून जातं. 8वीच्या सायन्सच्या पुस्तकात 89 पान नंबर. बघा, इथं डायरेक्ट करोजन म्हणजे केमिकल चेंज असं म्हटलेलं आहे. इथं दिसते खेळे गंजलेले. त्यानंतरचं पुढचं आहे नॅचरल गॅस किंवा नैसर्गिक वायू.
याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे, तर इथं तुम्हाला 9वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर मिळतं आहे. कार्बन अँड इट्स कंपाऊंड, याच्यामध्ये मिथेन 87% इन नॅचरल गॅस. आणि जो शेवटचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काही सोर्स दाखवायची गरज नाही, हा प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल की चरबी व तेल कशापासून मिळतं, तर लिपिड, ज्याला आपण फॅट असंही म्हणतो. तर हे होतं 2018चं ॲनालिसिस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सर्व डिस्कस केले प्रश्न, आपल्याला सगळे उत्तरं आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये मिळून गेलेले आहेत. ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी दाखवलेले की प्रश्न कुठून कुठून विचारला गेलेला आहे. तर तुम्ही पॉज करून बघू शकता, चॅप्टरची नावं पण दिलेली आहेत. आणि फक्त याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल तो मिथॅनोइक ॲसिडचा जो प्रश्न आहे तो फक्त एक NCERTमधनं आपण पाहिला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की जवळपास 98% प्रश्न त्याचा सोर्स हा फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड आहे. तुम्हाला बाकी वाचायची गरज पडणार नाही. बरं, आपल्याला शंका असेल तर पुढचं आपण 2019चा पण पेपर पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि क्लिअर होऊन जाईल की सोर्स नक्की काय. ठीक आहे. बघा 2019चा 17 फेब्रुवारी 2019चा पेपर आहे हा. याच्यामध्ये पहिलाच प्रश्न बघा, वेटलेसनेस ॲस्ट्रॉनॉट अँड सॅटेलाईट यांच्या वेटलेसनेसवर प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आपल्याला 11वी फिजिक्सच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टरमध्ये मिळून जाते. सुरुवातीला आयोगाने उत्तर 1 दिलं होतं, नंतर चेंज करून उत्तर यापैकी नाही असं दिलं आहे. बघा स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्येच मिळून जाते. पुन्हा दुसरा जो प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम आणि डिजिटल सिग्नल याच्याबाबत विचारलेलं आहे. याचा पण उल्लेख 11वी फिजिक्सच्या 238 पान नंबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँड कम्युनिकेशन ह्या पुस्तकामध्ये सरळ सरळ त्याचं उत्तर आहे. डिजिटल सिग्नल त्याचं कन्सेप्ट इथं दिलेलं आहे. तर डिस्क्रिएट आहे, कंटिन्युअस नाही आहे, याच्यावरनं तुम्हाला ते मिळून जातं, डी इलिमिनेट होऊन जातं. पुढचा जो प्रश्न आहे तो ॲटमशी संदर्भात आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 11वीच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 41 स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या चॅप्टरमध्ये मिळून जातं. बघा हा कन्सेप्ट इथं त्यांनी खूप छान दिलेलं आहे की जशी जशी तुमच्या इलेक्ट्रॉन हा ॲटम याच्या न्यूक्लियसपासून दूर जातो तशी तशी त्याची एनर्जी कमी होत जाते ॲब्सोल्यूट टर्ममध्ये. आलं लक्षात. आणि निगेटिव्ह साईन म्हणजे काय, तर इट्स अ इंडिकेशन ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. म्हणजे बघा तुम्ही -3.4 पेक्षा हा कमीच पाहिजे म्हणून -1.5 EeV. हे उत्तर थोडं लॉजिक लावावं लागलं, मिळून गेलं. पुढचं जे आहे ते सरळ सरळ उत्तर मिळतं की जो आपला ऑप्टिकल फायबर आहे ते म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं, तर त्या इंटरनल रिफ्लेक्शन. डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं 11वी फिजिक्स ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये. पुढचं बघा अल्फा बीटा आणि गॅमा याच्या पेनिट्रेटिंग पॉवर याच्या संदर्भातला विचारलेला प्रश्न आहे. तर तो तुम्हाला साधारणतः 9वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये मिळून जातो. त्याच्यानंतर जो आहे हा लॉज ऑफ मोशन 9वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्येच हा पण प्रश्न मिळून जातो, पान नंबर 15. बघा इथं काहीही म्हटलेलं नाही, त्यांनी फक्त म्हटलं ऑब्जेक्ट कोलाइड आणि टोटल मोमेंटम कॉन्झर्व होते. मग ते कोलिजन इलॅस्टिक आहे की इनइलॅस्टिक असं काहीच म्हटलेलं नाही, त्यामुळं टोटल लिनियर मोमेंटम हे उत्तर असेल. 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो पण आपल्याला 9वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये मिळून जातोय, GM क्रॉपमध्ये. बघा गोल्डन राईस. त्यानंतरचा जो प्रश्न आहे 8वा, हा आपल्याला शक्यतो याचं नागतोड्याचं नाही दिलेलं आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये, परंतु याचं उत्तर तुम्हाला ल्युसेंटच्या जनरल नॉलेजच्या सायन्स विभागामध्ये मिळून जाईल. फक्त 150 पान आहेत त्याचे, ते वाचा. त्यानंतर बघा C4
हे जे C4 सायकल आहे हे कुठल्या पिकाशी संदर्भात आहे? तर बघा इथं C4 पाथवे लिहिलं आहे, सम ऑफ द इम्पॉर्टंट प्लांट्स, शुगर केन, उत्तर मिळून जातं. याचं उत्तर तुम्हाला मिळून जातं 11वी बायोलॉजी फोटोसिंथेसिस चॅप्टरमध्ये. पुढचा जो प्रश्न आहे तर याचं उत्तर आपल्या स्टेट बोर्डामध्ये दिलेलं नाही, फक्त केमोसिंथेटिक बॅक्टेरिया याचा उल्लेख केलेला आहे, पण तो कशाचं सिंथेसिस करतो हे नाही सांगितलेलं. याचं उत्तर तुम्हाला 11वीच्या NCERTच्या बायोलॉजी पुस्तकामध्ये पान नंबर 19 मिळून जातं. इथं डायरेक्ट उत्तर मिळून जातं की इनऑर्गॅनिक सबस्टन्स ते कन्वर्ट करून त्याची जी एनर्जी मिळते त्याच्यावर ते जगतात. 11वा जो प्रश्न आहे तो आपल्याला 9वी सायन्सच्या पुस्तकामध्ये मिळून जातो, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, 167 पान, किंवा 12वीच्या पुस्तकामध्ये तर सरळ सरळ उत्तर मिळून जातं, 12वी बायोलॉजी 195 पान नंबरवर. आणि हे सगळे स्टेट बोर्डाच्या बाबतीत मी म्हणतोय. पुढचा जो प्रश्न आहे तो थोडा ट्रिकी होता, परंतु याचंही डायरेक्ट 12वी बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 227 उल्लेख आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर आहे. बघा इथं डायरेक्ट मदर कन्फ्यूज RH पॉझिटिव्ह फोटस, RH निगेटिव्ह मदर कन्फ्यूज RH पॉझिटिव्ह फोटस, म्हणजे RH पॉझिटिव्ह वडील पाहिजे तरच RH पॉझिटिव्ह फोटस तयार होईल, म्हणून RH पॉझिटिव्ह मेल, RH निगेटिव्ह वुमन. त्यानंतर याचं फक्त एकच मिळतं आपल्याला, Dचं 4 ऑप्शन मिळतो आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये. 11वी बायोलॉजी 34 पानावर तो जो होमो सायनिन हा जो काय रेस्पिरेटरी पिगमेंट आहे हा मिळून जातो 11वी बायोलॉजीच्या पुस्तकात. त्यानंतर थोडं लॉजिक लावून आपल्याला उत्तर मिळून जाईल. बाकी NCERTमध्ये पण याचं काही दिलेलं नाही. पुढचं पहा 14 नंबरचा प्रश्न हा आहे ह्युमन स्केलेटन अँड लोकोमोशन, 11वी बायोलॉजीच्या पुस्तकातला चॅप्टर आहे, 195 पान नंबर. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाते. बघा स्लायडिंग फिलामेंट थेरी वॉज पुट फोर्थ बाय हॅक्सले अँड हॅक्सले, बट इथं दुसरं नाव आहे पण काय हरकत नाही, तो त्याचा स्टुडंट असू शकतो आणि मॉडर्न थेरी असणार आहे 100%, तर बोथ A and B याचं उत्तर होऊन जातं. पुढचे जे लिहिलेलं आहे कॅल्सिफिकेशन, ही सॉरी कॅल्सिनेशन नॉट कॅल्सिफिकेशन, तर ही प्रोसेस तुम्हाला डायरेक्ट मिळून जाते 10वी सायन्सच्या पुस्तकामध्ये. तर याचे फक्त डेफिनेशन दिलेली, ही डेफिनेशन व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म काय होतं, जो काय प्रोडक्ट आहे तो ऑक्साईडमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. मग कुठलं ऑक्साईड हे नाही सांगितलेलं त्यांनी, मग कार्बन डायऑक्साईड पण असू शकतो आणि हायड्रोजनचं जे ऑक्साईड आहे वॉटर ते पण असू शकतं, म्हणून दोन्ही पण. त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता तो नॉर्मल होता. बघा 17वा जो प्रश्न आहे लिव्हिस ॲसिड संदर्भात, तर याचं उत्तर तुम्हाला 11वी केमिस्ट्रीच्या ग्रुप 1 and 2 इलेमेंट या चॅप्टरमध्ये 117 आणि 118 पानावर मिळून जातं. बघा ग्रुप 2 आयनिक जे कंपाऊंड आहेत ते लिव्हिस ॲसिड नाहीत, आणि बेरियम हा पासनं जो बनणार बेरियम क्लोराईड आहे आयनिक कंपाऊंड आहे. डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. पुढचा जो प्रश्न आहे तो ॲट्रॉप्शन अँड कोलाइड्स या 11वीच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकातला 169 आणि 170 पानावर मिळून जातं. बघा दोन्ही उत्तर तुम्हाला मिळून जातात. आन्सर आहे A and B. त्यानंतर 19वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला सॉलिड स्टेट या 12वी केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये मिळून जातं. पहिलाच चॅप्टर आहे, 4 नंबर पानावर याचं उत्तर तुम्हाला मिळून जाते. बघा पोलार सॉल्व्हंट किंवा पोलार मॉलिक्युल्स कोणकोणते आहेत, HCl, H2 आणि SO2. CH4 नाही आहे तर तो इलिमिनेट होऊन जातो आणि तुम्हाला उत्तर मिळून जातं A and B. HF तर असणारच आहे कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे H आणि Fचा. बघा अशी जर प्रश्न विचारले ना तुम्हाला रिॲक्शनचे, तर एक लक्षात ठेवायचं, रिॲक्टंटमध्ये जर त्या प्रोडक्टचं कन्स्टिट्युएंट असतील तर डोळे झाकून तुम्ही त्याचं उत्तर लिहून टाका ABC. बघा तिन्ही याच्यामध्ये NH आहेच. झालं. तर आता तुमच्या लक्षात आलं की याचे पण सर्व सोर्स आपल्याला स्टेट बोर्डातच सगळं मिळून गेलं याचे उत्तरं. फक्त काही एक जो याचा पार्ट होता क्रोमोझोम लिंकेजचा पार्ट होता, तो मी तुम्हाला सांगितलं तो टेबल लुसेंटमध्ये, लुसेंटचं जे पुस्तक आहे, पण ते पण जनरल सायन्सचं नाही, जनरल नॉलेजचं. आणि त्याच्यामध्ये जो थोडासा सायन्सचा पार्ट दिला 150 पानं, ते फक्त एक ओव्हरव्ह्यू केलं की बरेचसे टेबल वगैरे त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आपले असे 2 पेपरचे ॲनालिसिस झालेले आहेत. तुमच्या लक्षात आले असेल की स्टेट बोर्डाचे पुस्तकं ही सफिशियंट आहेत. तुमचे 15 ते 16 प्रश्न 20 पैकी असे तुमचे जर संकल्पना क्लिअर असतील तर बरोबर येऊ शकतात. तर पहा इथं मी ॲनालिसिस दिलेलं आहे 2018चा.
तर तुमच्या लक्षात येईल की बघा फिजिक्सचे कुठल्या कुठल्या चॅप्टरचे प्रश्न विचारलेले आहेत. बघा हे सगळे स्टेट बोर्डाचे पुस्तकं मी इथं लिहिलेले आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बघा 11वी पहिला जो प्रश्न विचारला 11वी फिजिक्स, त्याच्यामधला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला होता. बघा 10वा प्रश्न जो आहे 12th फिजिक्समधला 12th बायोलॉजीमधला प्लांट वॉटर रिलेशन ह्या चॅप्टरमधला आहे. बघा हे सगळे तुम्हाला चॅप्टर मिळून जातात. स्टेट बोर्डाच्या बाहेर एकही नाही. बघा फक्त इथं एक जो आपला मिथेनॉइक ॲसिडचा प्रश्न होता तो आपण 10वीच्या NCERTमधनं शोधला होता. बाकीचे जे आहेत ते तुम्हाला मिळून गेलेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला सरळ सरळ आन्सर नाही मिळणार, नाहीतर आउट ऑफ मार्क पडले असते. मुलांचा तेवढा अभ्यास आहे म्हणून ॲप्लिकेशन बेस्ड पण प्रश्न असतात म्हणून तिथं मुलं चुकतात बऱ्यापैकी. परंतु जर तुमच्या संकल्पना क्लिअर असतील आणि जर तुम्हाला आयोगाचा पॅटर्न माहीत असेल तर तुमच्या चुका कमी होऊ शकतात. पण तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, फक्त एक प्रश्न NCERTमधला आहे आणि बाकीचे सगळे प्रश्न स्टेट बोर्डातले आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की 8वी ते 12वी स्टेट बोर्डाची पुस्तके व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बघा फिजिक्सचे 6 प्रश्न, केमिस्ट्रीचे 5 प्रश्न, बायोलॉजीचे 9 प्रश्न. बघा 2018च्या पेपरमध्ये सर्वात जास्त प्रश्न बायोलॉजीचे विचारले आणि टोटल 20. पुढं बघू 2019चं पण पाहू. बघा इथे 2 प्रश्न थोडेसे वेगळे वाटत आहेत, 8 आणि 10. ते एक 8 क्रोमोझोम लिंकेजचा जो प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगितलं ल्युसेंटच्या GK सायन्स सेक्शनमध्ये आहे. पण नागतोड्या नाही, तो मला वाटतं माशी संबंधात दिलेला आहे. पण आपण यू कॅन कनेक्ट, तुम्हाला ते उत्तर मिळून जातं. आणि जो बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमधला जो एक प्रश्न होता केमोसिंथेटिक बॅक्टेरियाचा तो तुम्हाला NCERTमध्ये मिळाला. बाकीचे जे सगळे आहेत ते सर्व तुम्हाला स्टेट बोर्डामध्येच मिळतात. आलं लक्षात? पहा हे सगळे प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये मिळून जातात. पहा 2019मध्ये फिजिक्सचे 4 प्रश्न, केमिस्ट्रीचे 7 आणि बायोलॉजीचे 9 प्रश्न, म्हणजे 9 कॉन्स्टंट राहिले. म्हणजे एकंदर ॲनालिसिसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बायोलॉजीला जास्त वेटेज दिलं जातं. परंतु असं काही नाही आहे, आयोगाच्या मनावर असतं ते. आयोग बायोलॉजीचे दोन प्रश्न विचारील आणि इकडचे 9, फिजिक्सचे 9, केमिस्ट्रीचे 9 असे पण विचारू शकते. परंतु एक सिनारिओ आपल्या लक्षात आला की बायोलॉजीला जास्त वेटेज दिलं जातं आणि 20 प्रश्न विचारले जातात. म्हणजे जवळपास 20% वेटेज सायन्स या विषयाला दिलं जातं. बघा एकंदर माझ्या ॲनालिसिसनुसार हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. बघा फिजिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑप्टिक्स, साऊंड, हीट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, स्पेस टेक्नॉलॉजी. आता जास्त स्पेस टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारायला लागलेत. आणि एक वर्क फोर्स आणि पॉवरवर प्रश्न असतो. इकडे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ॲटमवर एक प्रश्न असतोच. पुन्हा ॲसिड अँड बेसिसवर एक प्रश्न असतो. कार्बन अँड इट्स कंपाऊंड हा पण एक त्यांचा फेवरेट चॅप्टर आहे. त्यानंतर बाकी सगळेच न्यूक्लिअर केमिस्ट्री, सबस्टन्सेस इज कॉमन यूज, हे सर्व महत्त्वाचे आहेत. आणि बायोलॉजीमध्ये याचा प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे कारण वेटेज खूप जास्त आहे बायोलॉजीला. याच्यामध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये स्टेट बोर्डाचे वाचणं तर आवश्यक आहेच, पण जर तुम्हाला अजून वाटलं की काही अजून दुसऱ्या पुस्तकामध्ये खूप छान दिलं आहे तर ते तुम्ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये वाचू शकता. कारण खूप वास्ट आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये, बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात आणि आता डीपनेस वाढला आहे. त्यानंतरचे जे बाकीचे गोष्टी आहेत त्या स्टेट बोर्डातून वाचल्या तरी सफिशियंट आहेत. म्हणजे ह्युमन ऑर्गन सिस्टम झालं, प्लांट लाईफ सायकल, सेल बायोलॉजी, प्लांट अँड ॲनिमल डिसीजेस सफिशियंट आहे. याच्यामध्ये प्लांट न्यूट्रिशनमध्ये थोडासा विटॅमिन्स वगैरे ते वाचणं गरजेचं आहे. ते तुम्हाला ल्युसेंटसारख्या पुस्तकामध्ये मिळून जातं. परंतु एकंदर मला काय वाटतं की तुम्ही फक्त स्टेट बोर्डाचा जरी अभ्यास थरो केला तरी यश निश्चितच मिळेल. आणि बऱ्याच मुलांची एक शंका असते की सर 10वीपर्यंत काय वाटत नाही, 8वी ते 10वी पुस्तक वाचायला, परंतु 11वी 12वीची पुस्तकं उचकली की ते
डेरिवेशन वगैरे बघितलं की डोकं दुखायला लागतं. मग तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तुम्हाला नोट्स मेकिंग ची खूबी शिकून घ्यावी लागेल, कारण तुम्हाला प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केल्यानंतर कळेल की प्रश्न कुठून उचलले जातात. एक्सेप्शनल केसेस किंवा फॅक्च्युअल डेटा किंवा एखादा फॉर्म्युला याच्यावर प्रश्न बनतात. तुम्हाला फक्त त्यावरच फोकस करायचा आहे. त्याच्यामध्ये जी काही खिचडी केलेली असते त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं असतं की 11वी-12वीच्या पुस्तकांमध्ये ज्या आकृत्या दिल्यात, डायग्राम दिल्यात, फिगर्स दिल्यात, त्या व्यवस्थित अभ्यासायच्या, एकदा काढायच्या हाताने, बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात. याच्यानंतर सायन्स ह्या विषयाबाबत आता मी हे सगळं इंग्लिशमध्ये बनवलं, परंतु याच्या पुढची व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न राहील. मराठीमध्येच सांगेल मी सर्व गोष्टी. आता आपल्याला टॉपिक वाईज काही लेक्चर्स घ्यायचे, तर मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल की सायन्स ह्या विषयाबाबत थोडंफार तरी समजलं असेल, आशा करतो. आणि पुन्हा भेटू एका नवीन सायन्स संदर्भातच एका नवीन टॉपिक घेऊन. थँक्यू.